लासलगावात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी जनसन्मान यात्रेत लाडक्या बहिणीशी साधला संवाद। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेस नाशिकमधील दिंडोरी येथून सुरुवात होऊन काल शुक्रवारी निफाड तालुक्यातील चांदोरी, निफाड, विंचूर व लासलगाव मध्येही बाजार समिती सभागृहात जनसन्मान यात्रेस असलेल्या हजारो बहिणींशी अजितदादांनी संवाद साधला। यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, भाऊसाहेब भवर, प्रेरणाताई बलकवडे, सुरेखाताई नागरे, पंढरीनाथ थोरे, लासलगावचे सरपंच अफजलभाई शेख, डी.के. जगताप, सुवर्णाताई जगताप, सूरज चव्हाण, रवींद्र पगार, प्रकाश दायमा, सचिन दरेकर, बबन शिंदे, दत्ता काका रायते, प्रकाश गवडी, डॉक्टर आवारे, अशोकराव नागरे आदी मान्यवर होते। येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी महिला, तरुण तरुणी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी अजितदादांनी आपल्या लाडक्या बहिणीशी संवाद साधताना म्हणाले की मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही। अजितदादांचा वादा आहे, स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे असेही ते पुढे म्हणाले। नागपंचमीचा सण असतानाही व दिवसभर पाऊस चालू असताना महिला उपस्थित असल्याने त्यांनी आभार मानले। आज आदिवासी दिन आहे, आज ऑगस्ट क्रांती दिन आहे। महात्मा गांधींनी चले जावची घोषणा आजच्याच दिवशी केली। स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले, त्यांनी विनम्र अभिवादन केले। आम्ही चांगली योजना आणली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलाय, इतरही मित्र पक्षांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले। योजना पूर्ण करण्यासाठी हाती घेतली आहे। आम्ही कुठली योजना अभ्यास केल्याशिवाय आणत नाही। महिलांना 50% आरक्षण दिले, महिलांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले। महिला आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करत असतात, त्यांना काही आशा आहे। मी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे। काल रात्री मी एक बैठक घेतली, एक आढावा घेतला। 1.25 ते 1.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत व अजूनही नोंदणीचे काम चालूच आहे। यात अनेक अडचणी येत असून आम्ही मात्र त्यातून मार्ग काढत आहोत। 17 तारखेला 6 कोटीच्या फाईलवर सही केली आणि नाशिकला आलो असेही ते म्हणाले। आम्हाला लॉंग टर्म राजकारण करायचे आहे। उद्या लाभ मिळाला नाही तर महिला जाब विचारतील। कोणी खोटा निगेटिव्ह सेट केला तर त्याला बळी पडू नका। ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी योजना आहे। योजना सुरू ठेवण्यासाठी 45,000 कोटी रुपयांची योजना आहे। ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटन दाबले पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।